नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामर या विषयाच्या अंतर्गत आपण ऑपोजिट वर्ड या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। मग या संदर्भाने मागे ज्या काही TET झाल्यात त्या TETला आलेले प्रश्न, त्याचबरोबर त्यांचं विश्लेषण, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला नेमकं तुम्हाला ऑपोजिट वर्ड किंवा अँटोनिम्स या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारतात याचं आपल्याला दिशादर्शन होऊन जाईल। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जो आपण मागील 7 वर्षाच्या इंग्लिशच्या टॉपिकचा ॲनालिसिस करणारा व्हिडिओ आहे तो बघून घ्या। त्याचबरोबर वन वर्डवर पण आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला आणि सिमिलर वर्ड यावर पण आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। तर अधिक वेळ न घेता आपण ऑपोजिट वर्डच्या संदर्भाने चर्चा करूया। प्रश्न पाहूयात आपण। सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द गिवन इंटिग्रल। आता इंटिग्रलचा अर्थ होतो एकात्म, म्हणजे विरुद्ध अर्थ काय होईल? स्वतंत्र, इंडिपेंडंट, पर्याय क्रमांक 3। इतर अर्थ पण घेऊ जेणेकरून आपली व्होकॅब्युलरी इनरिच व्हायला मदत होईल। मायनर म्हणजे किरकोळ, मेजर म्हणजे प्रमुख आणि इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक। चूज द अपोजिट ऑफ द पर्टिनियंट। पर्टिनियंटचा अर्थ होतो समर्पक, आणि समर्पकच्या विरुद्ध काय होईल? भिन्न, अप्रस्तुत। तसा अर्थ कुठे आहे? तर एक्स्ट्रानियस। ओके, मग आता पॅलेटरी म्हणजे काय? तर तुच्छ, क्षुल्लक। ॲप्रोप्रिएट म्हणजे काय? योग्य, बरोबर। आणि प्लीजर म्हणजे काय? आनंददायी। पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। रुईफुल। आता रुईफुलचा अर्थ होतो दुःखदायक, उदास, पश्चाताप, दग्ध। मग त्याच्या विरुद्ध काय होईल? चिअरफुल, समाधानी, आनंदी, उत्साही असं। सॉरोफुल। सॉरोफुल म्हणजे काय? दुःखी। सॉरोफुल म्हणजे दुःखी। विस्टफुल म्हणजे उत्सुक। होपफुल म्हणजे आशावादी। प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ॲडॉर। आता ॲडॉरचा अर्थ होतो की खूप आदर करणे, खूप प्रेम करणे, पूजा करणे, खूप आवडणे, असा ॲडॉर या शब्दाचा अर्थ आहे। मग त्याच्या विरुद्ध अर्थ डिस्डेन। डिस्डेन म्हणजे काय? तर तिरस्कार करणे, झिडकारणे याप्रमाणे। निग्लेक्ट, दुर्लक्ष करणे। ओव्हरपॉवर, प्रबळ। आणि नोबल म्हणजे थोर, उमदा। पुढे आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड प्रोहोक। आता प्रोहोकचा अर्थ होतो बघा डिवचणे, चिडवणे, चिथावणी देणे। त्याच्या विरुद्ध काय होईल? पॅसिफाय। पॅसिफाय म्हणजे शांत करणे। इतर पर्याय बघू। अट्रॅक्ट, आकर्षित करणे। कॉन्व्हिन्स, पटविणे। आणि ग्रॅटिफाय म्हणजे आनंद देणे, संतुष्ट करणे। सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड। ही अपियर्स टू बी अ पॉनी पर्सन। आता पॉनी म्हणजे खोटा, दिखाऊ, बनावट। त्याच्या विरुद्ध काय? तर जेन्युइन म्हणजे खरा, अस्सल, ओरिजिनल। ओके, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अनरीड म्हणजे न वाचलेले, आणि आगली म्हणजे कुरूप। चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ॲकोजिस्टिव्ह। आता याचा अर्थ होतो ग्रीडी म्हणजे हावरट असा, ग्रीडी पर्सन, हावरट। त्याच्या विरुद्ध आउस्टियर म्हणजे साधा, सिंपल लाईफ असलेला। मायजरली म्हणजे कंजूस। फ्रुगल म्हणजे काटकसरी। आणि अर्डंट म्हणजे हौशी किंवा उत्साही। जर आपण पाहिलं तर मागच्या 7ही वर्षी म्हणजे 2013 ते 2021 प्रत्येक वर्षी 1 मार्काला अँटोनिम किंवा अपोजिट वर्ड आलेलाच आहे। म्हणजे जर आपण अँटोनिम थोडेसे रिवाईज केले तर आपल्याला 1 मार्क पडू शकतो। या व्हिडिओचा मुख्य उद्देश हा आहे की तुमच्या डोळ्याखालून एकाच व्हिडिओमध्ये आलेले विरुद्धार्थी शब्द जावेत। आपण तर ऑलरेडीच 2013 ते 2021 पेपर क्रमांक 1चे 7 आणि पेपर क्रमांक 2चे 7 असे 14 पैकी 14 पेपर संपूर्ण 30ही प्रश्न विश्लेषणात सहित स्पष्टीकरण करून आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर आपण हा सिरीजमधला ही स्पेशल सिरीज सुरू केली, यातला हा 4th नंबरचा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ इंग्लिशचा अभ्यास कसा करावा व मागच्या 14 पेपरमध्ये काय काय गुणभार आला, किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर आले त्याच्यावर घेतला। दुसरा व्हिडिओ बनवला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन,
तिसरा बनवला सिनोनिम. आज चौथा व्हिडिओ आपण बनवत आहोत अँटोनिम. पाचवा व्हिडिओ आपण होमोनिम्स व पॅरोनिम्सवर बनवणार आहोत, जेणेकरून तो टॉपिक आपल्या नजरेखालून एकदाच जाईल. आता आपण पेपर 2चे प्रश्न पाहूयात. चूज द वर्ड अपोजिट इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. एक्झॉस्पेरेट. एक्झॉस्पेरेट म्हणजे राग भडकविणे, संतापविणे. त्याच्या विरुद्ध अर्थ प्लीज. प्लीजचा अर्थ संतुष्ट करणे, खुश करणे. बिलाइटल. आता बिलिटल म्हणजे तुच्छता, महत्त्व कमी करणे. अनॉय चिडवणे. टॅर्निश म्हणजे कलंकित करणे. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट ऑफ अपोजिट वर्ड्स. फ्रॅलिटी म्हणजे दुर्बलता. मग त्याच्या विरुद्ध, दुर्बलतेच्या विरुद्ध काय होईल? स्ट्रेंथ शक्ती, सामर्थ्य. फॅटिग्यू थकवा, श्रम. हेल्थ आरोग्य. बोल्डनेस धैर्य, धाडस, धीटपणा. मग तुम्ही म्हणणार सर दुर्बलतेच्या विरुद्ध धैर्य नाही. बोल्डनेसच्या विरुद्ध अर्थ काय होईल? टिमिडिटी. टिमिडिटी म्हणजे भित्रेपणा आणि बोल्डनेस म्हणजे धाडशी. पुढे पाहायचं आहे आपल्याला की सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ द एक्स्ट्रा व्हॅगंट. एक्स्ट्रा व्हॅगंट म्हणजे कसा? तर बघा, एक्स्ट्रा व्हॅगंट म्हणजे उधळ्या आणि त्याच्या विरुद्ध अर्थ इकॉनॉमिकल, काटकसरी. जो पैशाची खूप नासधूस करतो तो एक्स्ट्रा व्हॅगन. त्याच्या विरुद्ध काटकसरी, मितव्ययी. आता सेन्सिबल शहाणा, विवेकी, जाणता. केअरफुल काळजीपूर्वक आणि बॅलन्स्ड म्हणजे संतुलित. चूज द अपोजिट इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. नॅव्ही. नॅव्हीचा अर्थ होतो भाबडा, साधा, भोळा. त्याच्या विरुद्ध सोफिस्टिकेटेड म्हणजे व्यवहारवादी, सुसंस्कृत, सुजाण असा. क्युनिंग धूर्त. वेल्दी श्रीमंत. कॉम्प्लिकेटेड म्हणजे क्लिष्ट, गुंतागुंतीचा. सिलेक्ट द अँटोनिम ऑफ ब्लिक. ब्लिक म्हणजे अंधुक. ब्राईट हे त्याचं विरुद्धार्थी, तेजस्वी, चकचकीत. कन्फ्युजिंग गोंधळलेला. अनसर्टेन अनिश्चित. ग्रीम म्हणजे उग्र, भीषण. बघा 14 पेपर झाले तर 14 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पेपरला एक प्रश्न आलाच आहे. चूज द वर्ड नियरली अपोजिट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. सुधीर युज्ड टू डिस्पॅरेज हिज नेबर एव्हरी नाव अँड देन. याचा अर्थ डिस्पॅरेजचा अर्थ होता अपमान, त्याबद्दल तुच्छतापूर्वक बोलत राहणे. हे असेच आहे, हे तसेच आहे, हे वगैरे वगैरे वगैरे. मग आता त्याच्या विरुद्धार्थी काय म्हणून? प्रेज प्रशंसा करणे. डेनिग्रेट म्हणजे बदनाम करणे. बिलिटल म्हणजे कमी आणि क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे. गुणदोष विवेचन, गुणदोषाचं विवेचन करणे. चूज द अपोजिट इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. परव्हर्स चा अर्थ होता हट्टी, हेकट, दुराग्रही. त्याच्या विरुद्ध अर्थ कॉम्प्लियंट. कॉम्प्लियंट म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार वागणारा, नमणारा. फ्रॅक्शन अपूर्णांक. इनट्रॅक्टेबल म्हणजे आडेल तट्टू आणि ऑब्स्टिनेट म्हणजे दुराग्रही, हट्टी. आता आपण काय केलंय, पूर्ण 7 आणि 7 14ही पेपरचं पूर्ण ॲनालाइज केलं आहे, जेणेकरून तुम्हाला तो फायदा होईल. आता तुम्ही ओएसिस सोबत कनेक्ट होऊ शकता. यूट्यूबला, टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला तीनही ठिकाणी आपलं चॅनल आहे, तुम्ही ते जॉईन करा. तुम्ही फेसबुकला आणि इंस्टाला फॉलो करू शकता. आपण मागच्या 7 वर्षाचा ॲनालाइज करून एक स्वतः सराव पेपर बनवलेली आहे, ज्याचा पॅटर्न असा असेल. पेपर 1ला 150 प्रश्न 150 मार्क. पेपर 2ला 150 प्रश्न 150 मार्क, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास पेपर 1ला. पेपर 2ला मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र. हे पेपर तुम्हाला कसे मिळतील आणि फीस किती काय यावर चर्चा करूयात. तुम्हाला एकूण 5 पेपर मिळतील. पेपर 1चे त्यासाठी 400 रुपये फीस. पेपर 2चे 5 पेपर त्यासाठी 400 रुपये फीस. दोन्ही पेपर जॉईन केले तर 100 रुपये डिस्काउंट, 700 रुपये फीस. पण काळजी घ्यायची आहे की पेपर 2 फक्त आमच्याकडे सामाजिक शास्त्र आहे, गणित विज्ञान नाही. तुम्हाला हे पेपर PDF स्वरूपात मिळतील. व्हॉट्सअप नंबर आहे 9823247191. हाच आपला फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे. यावरती नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव, जेणेकरून तुम्हाला पेपर मिळतील. बघा, पहिला पेपर हा 24 सप्टेंबर आणि दुसऱ्या पेपरचा पहिला पेपर 25 सप्टेंबर. या तारखेला पहिला पेपर, या तारखेला दुसरा पेपर. सकाळी 11 वाजता पेपर, दुपारी 2 वाजता आन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. तुम्ही जर टेस्ट सिरीज जॉईन केली तर निश्चित तुम्हाला फायदा
होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच यानंतर इंग्लिशच्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा हे कमेंट करून तुम्ही कळवू शकता. धन्यवाद.